मुंबई लोकलच्या हार्बर मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाल्याचं सध्या समजतंय। नेरूळ स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर तांत्रिक बिघाड झालाय। नेरूळ स्थानकादरम्यान विद्युत पुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे, त्यामुळे ही वाहतूक आहे ती बंद असल्याचं समजतंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबई लोकलच्या हार्बर मार्गावरील वाहतुकीचा सध्या खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये नेरूळ स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर हा तांत्रिक बिघाड झालाय। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दैवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, सध्याची काय स्थिती दिसते? गौरी, आपण जर पाहिलं तर सकाळच्या दरम्यान हार्बर मार्गावरची वाहतूक खोळंबलेली पाहायला मिळते, कारण की नेरूळ स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत पुरवठ्यावर जे आहे ते तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे विद्युत पुरवठा हा खंडित झाल्यामुळे वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाली। आणि जर आपण पाहिलं तर त्यामुळे नेरूळच्या अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर वाहतूक जी आहे ती खोळंबलेली पाहायला मिळाली। तांत्रिक बिघाड सोडवण्याचे रेल्वे प्रशासनाकडून संपूर्णतः प्रयत्न सुरू आहे। वाहतूक पूर्ववत करण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहे, मात्र सकाळच्या दरम्यान बिघाड झाल्यामुळे जे प्रवासी आहेत, चाकरमानी आहेत, त्यांचे हाल होताना जे आहेत ते या सगळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। गौरी, हो, नक्कीच धनंजय, ही रेल्वे सेवा पुन्हा कधी सुरू होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।